महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी. जागतिक धम्म परिषदेमध्ये आज आपला गौरव करण्यात आला. याचा निमित्त काय होतं आपण थोडं सांगा. मी भीमराव उद्धवराव वायवळ परभणी येथे असतो. परभणी येथे असतो. मी आजच्या कार्यक्रमाचे आणि कालच्या कार्यक्रमाचे जे या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत डॉक्टर असीन उत्तम तारा सयाडो, की ज्यांची संपूर्ण जगभरामध्ये 126 विपश्यना केंद्र आहेत. तसेच भारतामध्ये सुद्धा त्यांचं एक बुद्धगया येथे मोठं विपश्यना केंद्र आहे आणि महाराष्ट्रामध्ये त्यांना विपश्यना केंद्र या ठिकाणी चालू करायचं होतं. तर मी माझ्याकडची एक 10,000 स्क्वेअर फीट जागा परभणी शहर महानगरपालिकेच्या ठिकाणाची मी त्यांना त्या ठिकाणी थबरवा मेडिटेशन सेंटरसाठी दान दिलेली आहे. आणि या थबरवा मेडिटेशन सेंटरचा मी डायरेक्टर आहे भारत देशाचा. आणि संपूर्ण भारत देशामध्ये विविध ठिकाणी माझी कामं चालतात. आमचे भदंत सुगत शांती थेरो यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण भारतामध्ये आणि संपूर्ण जगामध्ये आम्ही काम करत असतो. बुद्धाज लाईट इंटरनॅशनल असोसिएशन 108 देशांचा मी सदस्य आहे. तर माझ्या ह्या छोट्या कार्याची दखल घेऊन धम्मदेशना माताजींनी माझ्या ठिकाणी स्वागत केलं आहे आणि माझ्या ठिकाणी सत्कार केला आहे. त्या ठिकाणी जी विपश्यना केंद्र उभारण्यात जाणार आहे ती एक संस्था आहे. त्या संस्थेचे आपण काही पदाधिकारी आहे. ती संस्था, त्या संस्थेचाच मी या ठिकाणी डायरेक्टर आहे. थबरवा मेडिटेशन सेंटर भारत. आणि एक सारनाथ सोशल वेलफेअर फाउंडेशनचा मी अध्यक्ष आहे. आणि सुगत भंतीजी हे त्या ठिकाणी संस्थेचे सचिव आहेत. आपला बुद्धिझमच्या संदर्भामधला अभ्यास आहे का? बुद्धिझमच्या संदर्भामधला म्हणजे माझ्या ज्या आजी आहेत रानूबाई वायवळ, त्यांची मी चौथी पिढी आहे. रानूबाई वायवळ या मराठवाड्यामध्ये फेमस प्रसिद्ध असं व्यक्तिमत्व आहे. तर रानूबाई वायवळचं नाव ज्यावेळेस आपण घ्याल त्यावेळेस माझ्या मागचे संस्कार तुम्हाला त्या ठिकाणी दिसतील. यशवंत मनोरांनी असं म्हटलं आहे की विपश्यनेने आपल्या समाजाच्या समस्या सुटणार नाही, कारण आपला समाज हा गरीब आहे. हा जर तासन-तास विपश्यना करायला बसला तर तो अर्निंग कधी करेल आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालेल? विपश्यनेसाठी काही फारसा असा वेळ लागत नाही. तुम्ही सकाळची जरी 10 मिनिटाची आनापाना जरी केली तरी तुमच्यामधलं मन आहे, तुमचं जे मन सेकंदामध्ये इथे आहे. आता तुम्ही इथे उभं टाकला आहात पण तुमचं मन कुठेतरी बाहेर आहे. मन स्थिर करण्यासाठी फक्त 10 मिनिटाची आनापाना विपश्यना केली तरी त्या ठिकाणी तुम्ही तुमचं संपूर्ण दिवसामध्ये तुम्ही फ्रेश राहू शकता आणि एक योग्य रीतीने जीवन जगू शकता. आपण बौद्ध उपासकांना विशेषतः तरुण पिढीला विपश्यना संदर्भामध्ये कुठल्या संदेश देणार? तरुण पिढीने आजच्या काळामध्ये या धगधगीच्या जीवनामध्ये, या मोबाईलच्या जीवनामध्ये, या इंटरनेटच्या माध्यमातून जे काही आपण आज वावरत आहोत, तरुण पिढी ही या मोबाईलच्या फार आहारी गेली आहे. तर तरुण पिढीने जी लयास गेलेली जी विपश्यना होती, तथागत गौतम बुद्धांनी जी काही विपश्यना दिली होती, ती विपश्यना गोयंका गुरुजींनी परत भारतामध्ये आणली. आज विपश्यनेच्या माध्यमातून संपूर्ण जगात इगतपुरी येथे जे काही धम्मगिरी आहे, या धम्मगिरीचं हैदराबाद येथील, भारतातील, महाराष्ट्रातील जे काही विपश्यना केंद्र आहे तिथे जाऊन विपश्यना ही केली पाहिजे. त्यामुळे तुमचा IQ, तुमची बुद्धिमत्ता, तुमची राहणीमान या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं होत असते. त्यामुळे युवकांनी प्रथमतः विपश्यनेला पहिलं प्राधान्य दिलं पाहिजे. किमान आनापाना तरी सकाळी 10 मिनिटं केलं पाहिजे. महाराष्ट्र शासनाने, भारत सरकारने आनापाना हे सर्व विद्यार्थ्यांसाठी कंपल्सरी केले. हा GR आहे. बाबासाहेबांनी संपूर्ण आयुष्यामध्ये विपश्यना केलं आपल्याला दिसत नाही. बाबासाहेबांनी सुद्धा विपश्यना मान्य केलेली आहे आणि कुठे दिसत नाही म्हणलं तर आपल्याला अभ्यास करावा. विपश्यनेचा मार्ग हा आवश्यक आहे, मुक्तीचा मार्ग आहे. आणि माणसाने विपश्यना केली पाहिजे. लहान मुलांपासून वयस्कर माणसांपर्यंत विपश्यना केली. विपश्यना म्हणजे आपलं हे मेडिटेशन. अच्छा, आपलं भाषा. मी भीमराव उद्धवराव वायवळ, परभणी.